देवा जाधव. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्शन दर्शन घोराणे. बघा आज सर्वजण महादेवाचं दर्शन घेऊन आले असतील. आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बघा आज खार्डी संघ देखील महादेवाचं दर्शन घेऊन आलेला आहे. महादेवाचं मंदिर आपल्याला खार्डी गावामध्ये देखील पाहायला मिळतं. नागले गावामध्ये देखील आहे मंदिर. चला पाहूया आज महादेव कुठल्या संघाला पावन होतोय. बघा समीरजी तांगडी यांच्याकडनं बक्षीस जाहीर झालेलं आहे खार्डी संघासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर. बघा खार्डी संघ जर आज क्वालिफाय झाला तर 11,000 रुपये हे दिले जातील, बक्षीस दिले जाईल 11,000 रुपये. आणि फायनल जर मारली तर 22,000 हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे वाईड येताना दिसत आहेत. दर्शन आपण पाहतोय कुठेतरी अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करतोय, मात्र दोन्ही चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. पुढे सरसावना फटका देखील स्ट्रेट टू द आपण पाहतोय. हा फटका खेळला गेला होता, मात्र हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार. जे पाहतोय आपण आता डॉट बॉल येताना दिसतोय. या अगोदर आपण पाहतोय बघा आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. आणि त्या पाहतोय स्लम सापडला, एस्टनच्या मध्ये सापडलाय. फलंदाज बाद. धावसंख्या झालेली आहे 7. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 3. नवीन बॅटर उमेश आला आणि उमेशने बघा चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केलेला आहे. चेंडू आता डिक्लर मध्ये ट्रॅव्हल झालाय. डिक्लरेशन झोन मध्ये हा चेंडू निघून गेलाय. डिक्लरच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. गणेश आलेला आहे. गणेश दलवी आणि गणेशाने पहिला चेंडू डिक्लर मध्ये खेळून काढलाय. चेंडू आपण पाहतोय तिकडे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये निघून गेलाय. म्हणजे दुसरा चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. पहिले षटक चालू आहे, म्हणजे नवीन चेंडू दिला जाईल.
त्या पाहतो या खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. ते आपण पाहतोय जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाही. या षटकाची समाप्ती झालेली आहे. आपण पाहतोय पहिलं षटक हे समाप्त झाले. धावसंख्या झालेली आहे 10. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बुस्फुट्स खार्डी संघ आज जर क्वालिफाय होतोय सुपर 3 मध्ये जर क्वालिफाय झाला तर सन्माननीय समीरजी तांगडी यांच्याकडनं 11,000 रुपये हे दिले जातील. 11,000 रुपयाचं बक्षीस हे जाहीर झालेलं आहे. आणि फायनल जर मारली तर 22,000 रुपये हे बक्षिसा स्वरूपात दिले जातील. म्हणजे खार्डी संघासाठी डबल धमाका आहे फायनल जर मारली तर. बघा या स्पर्धेचं पहिलं कॅश प्राईज देखील 22,000 आहे. आणि जर फायनल जर मारली खार्डी संघाने म्हणजे तब्बल 44,000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. बघा संधी चालून आलेली आहे. चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. या अगोदर आपण पाहतो 2 ट्रॉफीज त्याने फटकावल्यात. उमेश आपण पाहतो या नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. इथे आपण पाहतो एस्टॅनच्या मध्ये सापडला एस्टॅनच्या मध्ये गणेश याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पंच नितेश याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. संदेश वाघे न्यू बॅटर इन झालाय. त्यासाठी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला. बॅटचा हलकासा एज लागला होता. तिकडे आपण पाहतोय एक सिंगल धाव आली. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहतोय हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. खूपच बाहेर. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईड बॉल. पण पाहतोय ज्या प्रकारे स्कोर कार्ड पुढे चाललेला आहे. एक्स्ट्रा चेंडू जास्त टाकले गेलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. ते आता पाहतोय की चांगला चेंडू टाकला गेलाय. कमबॅक होताना दिसते आपल्याला नितेश टोकरे असं आपण पाहतोय. पानखंडा स्पोर्ट पानखंडा या संघाने देखील या सीझन मध्ये 2 ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत. आणि खार्डी संघाने देखील 2 ट्रॉफीज फटकावल्यात. म्हणजे एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉट मध्ये होता गगनचुंबी हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून गेलाय. लॉग ऑन आणि लॉग ऑफच्या मधून 6 धावन करता षटकार. Thank you, या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती. ते पादपान स्टॅमिंग झाला होता तिकडे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धाव्याने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झालेत 5 टाकून झालेत. एक चेंडू आपण बघितला वाईट देखील आलेला आहे.
ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू. बघा नशिबाची साथ मिळाली मित्रमंडळींनो उमेश याला. बघा पुन्हा एकदा संधी मिळाली. डायरेक्ट हिट जर केला असता कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट केलेलं नाही. एक सिंगल धावाली. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. हे साडी व डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. थँक्यू. लक्षात घ्यायचं आहे पाण्याची जर आवश्यकता जर भासत असेल तर आपण अगोदरच पाणी रेडी करून ठेवायचं आहे. आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाणी ठेवलं गेलं आहे. आपण बॉटल अगोदरच भरून ठेवायची आहे. 2 ओव्हर नंतर आपण पाणी घेऊन जा. धावसंख्या झालेली आहे 21 21 21 धावा धावफलकावरती ह्या लागल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आई माऊली चषक 2026 हा आपण पाहतोय. आई माऊली नागेश संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण काल जर बघितला आई माऊली नागले संघ पराभूत झाला. त्याचं कारण जर आपण बघितलं क्षेत्ररक्षण भरपूर खराब राहिलं होतं. तब्बल 3 झेल सोडले होते भावेश ठाकरे याचे आणि ते झेल थोडेसे महागात ठरले त्यांना कालच्या दिवसामध्ये. इथे आपण पाहतो या मिड विकेटला हा चेंडू खेळून काढला गेला. खराब फिल्डिंग झालेली आहे. बघा 3 क्षेत्ररक्षकांच्या हातामधून हा चेंडू निसटलाय. जसा खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी जातात मासा निसटावा तसा हा चेंडू निसटलेला आहे. 4 धावा येत आहेत. चौकार. नंबर पाहिजे. थँक्यू डीजे. बघा ज्या प्रकारे हातामधून मासा निसटत असतो तसा चेंडू निसटला गेलाय. 4 धावा मिळाल्या. मात्र त्याचा प्रत्युत्तर आता दिलंय गोलंदाज आकाश ठोकरे आणि डॉट बॉल. धावसंख्या 25. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. इथे बघा खूप चांगला फटका ते केला गेलाय. पंचांचा निर्णय काय ते पाहूया. चौकार. 4 धावांचा इशारा येतोय. सन्माननीय नवनीतजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. या चौकाराने पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं आहे. धावसंख्या 29 29 29 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. उमेश भुरे आता आक्रमक झालेला आहे. इथे आपण पाहतोय ऑन साईडला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. मात्र झेल ड्रॉप. ऋतिक बारे आले होते तिकडे. ऋतिक बारे यांच्याकडनं भरपूर मोठा मिस्टेक झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. झेल ड्रॉप. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. 31 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या इनिंग मध्ये. इथे बघा स्लॉट मध्ये होता. पॉवरफुल हिट आहे. पॉवर जनरेट केलाय. खार्डी संघाचा हा बाहुबली क्रिकेटर आहे. ठोकलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा आता 1 बॉल बाकी आहे. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती स्टंपिंग केलेली आहे. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता. बॅट अँड बॉल संपर्क कुठला प्रकारे झालेला नाही आहे आणि स्टंपिंग केले नितेश टोकरे याने. धावसंख्या झाली 37. 38 धावांचं लक्ष्य हे ठेवलं गेलं. पहिल्या मॅचमध्ये 39 धावांचं लक्ष्य होतं ते पार करता आलेलं नाही आहे. आता 38 धावांचं लक्ष्य पार केलं जाईल का. 38 धावांचं उद्दिष्ट हे ठेवलंय पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या संघासमोर.
चला छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. आपण पाहतोय आई माऊली चषक 2026 या स्पर्धेकरता आपल्याला सहकारी आलेले आहे सन्माननीय संजयजी म्हसेकर, तसेच सौभाग्यवती अनिता संजय म्हसेकर, उपसरपंच नागले यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. संजय यशवंत म्हसेकर यांच्याकडून दुसऱ्या नंबरची ट्रॉफी आलेली आहे. जे आपण पाहतोय की पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी संजयजी म्हसेकर यांच्याकडून आपल्याला आलेली आहे. त्यानंतर गणेशजी कोठावले यांच्याकडून तिसऱ्या नंबरची ट्रॉफी आपल्याला कैलासवासी राहुल जाधव यांच्या स्मरणार्थ आलेली आहे. त्यानंतर गुरुनाथ दुमाडा यांच्याकडनं कैलासवासी बायजू देऊ दुमाडा यांच्या स्मरणार्थ सिरीज आपल्याला आलेली आहे. त्यानंतर संकेत मानकर SP एंटरप्राइजेस 1441 यांच्याकडून बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आलेली आहे. तुलसीदास बीज मामू यांच्याकडनं बेस्ट बॉलरची आपल्याला ट्रॉफी आलेली आहे. सन्माननीय विजयजी तुंबडा यांच्याकडून सन्मान चिन्ह आलेत. सुनीलजी पागी यांच्याकडनं 8 बॉक्स बॉल आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर अंकुशजी काटेला यांच्याकडनं 7 बॉक्स बॉल आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर न्यू संघर्ष बंगलापाडा यांच्याकडनं देखील 3 बॉक्स आपल्याला बॉलचे स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर हिमांशू श्याम तुंबडा यांच्याकडनं आपल्याला पाणी स्पॉन्सर केले गेलं आहे. त्यानंतर सचिन मोरघे यांच्याकडनं आपल्याला मेडल स्पॉन्सर केले गेलेत. पंच काहीतरी तिकडे इशारा करतायत. त्यानंतर सन्माननीय पिंट्यादादा परेड यांच्याकडनं पहिल्या नंबरचं आपण पाहतो जे कॅश प्राईज आहे ते आपल्याला स्पॉन्सर झालेलं आहे. त्यानंतर तिन्ही जे बक्षीस आहेत ते आपल्याला पिंट्यादादाकडनं आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. पहिल्या नंबरचा कॅश प्राईज, दुसऱ्या नंबरचा कॅश प्राईज, त्यानंतर सुनीलजी पागी नागले मुंबई पोलीस त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य आलं आहे. स्वप्नीलजी कोदे नागले यांच्याकडनं आर्थिक सहकार्य आलं आहे. पद्मनजी शेलका शिवरामजी शेलका यांच्याकडनं आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर नैना कुंदन पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर अजित अलेक्झांडर यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलं आहे. अमित म्हसेकर यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. दशरथजी वल्वी, विपुलजी भोसकर, रुपेशजी मेडे, रमेशजी रायत यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलेले आहे. त्यानंतर स्वयं सहाय्यक महिला बचत गट फणसवाडा नागले यांच्याकडे देखील आपल्याला सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर उमेशजी पाटील यांच्याकडे देखील आपल्याला आर्थिक सहकार्य. त्यानंतर बलिरामजी पासमारे यांच्याकडे देखील आपल्याला आर्थिक सहकार्य. गणेशजी पाटील यांच्याकडे देखील आर्थिक सहकार्य. आणि खास करून आपण हे मैदान आपण पाहतोय योगेशजी पाटील आणि पिंट्यादादा पाटील यांच्याकडे आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं गेलं आहे. तर सर्व देणगीदारांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 2 सलामीवीर उतरलेत, दर्शन आणि प्रवीण. स्ट्राइक वरती दर्शन आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रवीण. पहिलं षटक हाताळतोय उमेश. इथे मिसटायमिंग झालेला आहे. मनोहर आलाय तिकडे आणि बघा चांगला झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच, सुपर्ब. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. मायेची सरनाई कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी थँक्यू. नव्याने फलंदाज नितेश टोकरे हा इन होतोय. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईड बॉल.
बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न असफल होताना दिसतोय. चेंडू डोक्याच्या वरनं निघून गेला. पंचाने सांगितलं का हा चेंडू वाईड आहे आणि एक ताकीद देखील दिली जाते. 1 फॉर दी ओव्हर. दुसरा जर आला तर दंडित केलं जाईल. इथे आता बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि नितेश टोकरे याचा हा सिग्नेचर स्ट्रोक आहे. ठोकलाय षटकार. 6. बघा या षटकाराला, या षटकाराने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. त्यात आपण पाहतोय चेंडूला बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलाय. चेंडू सरळ डिक्लर मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. डिक्लरेशन झोन मध्ये हा चेंडू तिकडे निघून गेलाय. ते आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा फटका देखील आहे. पॉवर झोकला या फटक्यामध्ये. ठोकलाय दुसरा षटकार. 6. थँक्यू. सन्माननीय श्री युवराजी जाधव साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. चार बॉल टाकून झाले. धावसंख्या झालेली आहे 15. 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटॉय चेंडू इथे आपण पाहतोय. इथे पाहतोय फलंदाज इथे बाद झालेला आहे. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे.
तर फलंदाज बाद असेल. थँक्यू डिझे. धावसंख्या झालेली आहे 15. शेवटचा एक बॉल बाकी असेल अजूनही. नव्याने फलंदाज आकाश टोकरे. आकाश टोकरे न्यू बॅटर इन झालाय. डावऱ्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर हर्षद ठाकरे यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. पायगाव संघाचा खेळाडू पाहतोय धावचीच झाला आणि तिकडे त्यांनी सामना गमावला होता आपण पाहतोय. आणि आता आकाश टोकरे हा नव्याने बॅटर इन झालेला आहे. डावऱ्या हाताचा फलंदाज. ऑन साईडला आल्या एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. पाहूया काय घडलंय तिकडे. हा चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांकरता. चौकार येतो शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या झालेली आहे 19. बघा 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या संघाला. ऑन साईडला फटका ते केला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल वेलाभाऊ थोडं सहकार्य करायचं आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. आज मेगा फायनल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या पाहतो या वेगवान चेंडू तेच तर्रार चेंडू हाताला गेलाय. देवा जाधव याला आपण पाहतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे अब्बू स्पोर्ट्स खार्डी या संघाचा. आज अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघ जर क्वालिफाय होते सुपर 3 मध्ये तर समीर जी तांगडे यांच्याकडनं 11,000 रुपयाचे जे कॅश प्राइज आहे दिलं जाईल. फायनल जर मारली क्वालिफाय झाल्यानंतर फायनल जर मारली तर 22,000 रुपयाचं रोख रक्कम ही दिली जाणार आहे. ते पाहतो या चेंडू पाड्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी
इथे राहिलेली आहे. आकाश टोकरे याच्या बॅटमधून आपण दोन षटकार एक चौकार आपण बघितलेला आहे. मात्र या ओव्हरमध्ये 2 चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढलेत. मॅच इथे आता बनताना दिसते. या मॅचवरती पकड मजबूत होताना दिसते आता आपल्याला अब्बस स्पोर्ट्स खार्डी या संघाची. इथे पाहतोय आपण एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. अजून ही मॅच जिंकण्याकरता 17 धावींची आवश्यकता आहे. 17. सन्माननीय पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. मान्यवरांचं आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू, ते तर्रार चेंडू इथे हाताला गेला आहे. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. हे षटक जे आपण पाहतोय देवा जाधव याचं, हे निर्णायक ठरताना दिसते आपल्याला. आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. कामन परिसरातील एवन जोडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ते एवन जोडीचं आगमन झालेलं आहे. पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे भरपूर मान्यवर आपल्याला आज इथे भेट देताना दिसतील या स्पर्धेला. शेवटचे 6 चेंडू आता बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता धावेंची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 17. 6 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. 6-17. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. निलेश येतोय, निलेश जाधव. मला आठवतंय निलेश जाधवने काय जबरदस्त कामगिरी केली होती रेल्वे स्टेशनच्या त्या मैदानावरती. जीवदानी गिरीज सारख्या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि ते क्वालिफाय झाले होते सुपर 4 मध्ये. निलेशाने तब्बल 15 धावा डिफेंड केल्या होता त्या स्पर्धेमध्ये. निलेश जाधव आता बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. 17 धावा त्याला रोखायच्या आहेत. बघा, या अगोदर जीवदानी गिरीज संघासमोर त्यांनी 15 धावा डिफेंड केल्यात आणि ते क्वालिफायचा तो सामना होता, ते क्वालिफाय झाले होते त्या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. ते पाहतोय आपण सरळ बॅटने फटका देखील गेलाय. सेफ झोन मध्ये फटका देखील, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. बघा, काही चांगले एफर्ट्स तिकडे लावले गेलेत. असं वाटलं की हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 5 बॉल आणि 16 धावींची आवश्यकता आहे. 5 चेंडू 16 धावा मॅच जिंकण्याकरता. आपण पाहतोय भरपूर मान्यवर आमच्या VIP कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचा देखील आदर सत्कार केला जाईल. वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. फुलटा चेंडू, इथे फायदा उचलता आलेला नाहीये प्रवीण सापटे याला. एक धाव जर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील ते कंप्लीट झालेली आहे. बघा, संधी ही एकदाच मिळत असते आणि संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघा, फुलटा चेंडू होता आणि वेग जास्त होता, तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क हा चांगल्या प्रकारे होऊ शकलेला नाहीये. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये 14 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क होत नाहीये.
इथे आता मॅच आपण पाहतोय थोडंसं कठीण होताना दिसतोय पानखंडा स्फोट पानखंडा बी या संघासाठी. 3 चेंडू आणि 14 धावा. 2 षटकार येणे फार अनिवार्य आहे. 2 षटकार इथे ठोकावेच लागणार आहेत. इथे बघा चेंडूला हुक केलंय. पाहूया चेंडू कुठे जातोय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. एक बिग शॉट येणार दिसतोय आता प्रवीण याच्या बॅट मधून. 2 चेंडू आणि आता 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा. पुढचे महिन्याची तारखला 12 कोकण येऊ पुरी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारखला 12 थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि आता 8 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील हा ट्रॅकर आहे. इथे देखील उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. डीजे. आता फक्त 1 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं, मात्र सिंगल डबल ज्या धावा महत्वाच्या असतात त्या काढणं फार कठीण असतं. पाहूया किती कठीण होईल या दोन्ही संघाला. एका बाजूने अबुल स्पोर्ट्स कार्डी तर एका बाजूने पानखंडा स्पोर्ट पानखंडा. आपण पाहतोय नागल्याची जी खाडी आहे ती खाडी पार करून पानखंडा स्पोर्ट पानखंडा हा संघ आलेला आहे. बघा पाहूया त्यांची जी आता नौका आहे ती पार होईल का. एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती. बघा मी अगोदरच म्हटलं की षटकार चौकार मारणं पण सोपं असतं, मात्र क्रिकेटमध्ये ज्याला लाईफ लाईन म्हटलं जातं सिंगल आणि डबल ती घेणं फार कठीण असतं आणि कठीण झालंय प्रवीण करदा. हा चेंडू आलाय डॉट. चला आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय. सन्माननीय नवनीतजी पाटील साहेबांचा आदर सत्कार केला जाईल आणि हा आदर सत्कार करण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय मंगल चौधरी यांच्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतोय आमच्या प्रेझेंटेशन